करुणा मुंडे बारामतीमधून निवडणूक लढवणार आहेत असं समजतंय। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी करुणा मुंडे बारामतीत दाखल झाल्या। बारामतीतील प्रशासकीय भवन इथं त्या दाखल झालेल्या आहेत। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी करुणा मुंडे सध्या बारामतीमध्ये दाखल झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। त्या आता बारामतीमधून निवडणूक लढवणार आहेत। बारामतीची पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे। राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी थोड्याच वेळापूर्वी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। काँग्रेसने देखील तिथे उमेदवार जाहीर केलेला आहे आणि त्यामध्येच आता करुणा मुंडे देखील बारामतीतून निवडणूक लढवणार आहेत। लक्ष्मण हाके यांनी सुरुवातीला निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मध्यस्थी केल्याच्या नंतर हाकेंनी आपला निवडणूक लढवण्याचा निर्णय बदलला। ते आता निवडणूक लढवणार नाही आहेत आणि दुसरीकडे करुणा मुंडे यांची देखील या निवडणुकीमध्ये आता एंट्री झालेली आहे। त्या आता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अशी माहिती समोर येते। फॉर्म भरण्यासाठी मी आलेली आहे आणि आज बिनविरोध ऐकून मला असं वाटलं की नाही, लोकांना काहीतरी एक नवीन पर्याय द्यायला पाहिजे। त्याच्यासाठी एक पर्याय जरी असला तर लोकांना चॉईस घेण्यासाठी चॉईस होऊ शकते। त्याच्यासाठी मी आलेली आहे आणि बिनविरोध होऊ नये त्याच्यासाठी ज्या आहेत त्या वेगळा चॉईस नाहीये म्हणून नाही, असं नाहीये, मी असं सांगू शकत नाही त्यांच्याबद्दल। पण लोकांना जे प्रजातंत्र आहे आणि लोकशाही जरी वाचवायची असेल तो जे लोकांना एक पर्याय म्हणून कोणत्या ना कोणत्या निवडणूक व्हायला पाहिजे आणि निवडणूक मध्ये चांगले उमेदवार पण पाहिजे।